तर हार्बर लोकलची वाहतूकही ठप्प झालेली आहे। प्रवासी स्टेशन्सवर ताटकळत उभे आहेत। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। रुपाली, कुठल्या परिसरात तुम्ही आता आहात आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्घोषणा केली जाते का? प्रवाशांना काही माहिती दिली जाते का? सध्या मी हार्बर मार्गावरच्या चुनाभट्टी या रेल्वे स्टेशनवरती आहे आणि आपण चुनाभट्टी रेल्वे स्टेशनचं हे चित्र बघू शकता। चुनाभट्टी रेल्वे स्टेशनचा पूर्ण जो ट्रॅक आहे तो खरं तर पाण्याखाली गेलेला आहे। आपण पाहतो की या ठिकाणी ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे कोणत्याही ट्रॅकवरती एकही लोकल मगाच्या जवळपास तासाभरापासून आलेली नाही आहे। रेल्वे स्थानकावरती सातत्याने अनाउन्समेंट केली जात आहे या ठिकाणी कोणतीही लोकल येणार नाही आणि त्याच्यामुळे प्रवाशांनी खरं तर या ठिकाणी जे थांबलेले आहेत त्यांच्यासाठी सातत्याने खरं तर या घोषणा आणि ही अनाउन्समेंट जी ती केली जाते। सध्या आपण बघतो की चुनाभट्टी या रेल्वे स्टेशनवरती दोन्ही प्लॅटफॉर्मवरती आपल्याला नागरिक पाहायला मिळतात, जे बाहेर पडले, घराच्या बाहेर पडलेले आहेत, कामानिमित्त पडलेले आहेत, असे सगळे प्रवासी जे आहेत ते या ठिकाणी थांबून आहेत, कारण की पाऊस जो आहे तो सतत चालू आहे आणि या पावसामध्ये खरं तर बाहेर पडणं अवघड झालेलं आहे। आता आपण पाहतो आहोत की रस्त्यावरची वाहतूक देखील मंदावलेली असताना आता रेल्वे वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झालेली आहे। चुनाभट्टीचं हे रेल्वे स्टेशन जर आपण बघितलं तर या ठिकाणी नक्कीच ट्रॅक आहे का असा प्रश्न खरं तर अनेकांना पडेल। आपण बघतो की गटाराचं स्वरूप एकंदरीतच या संपूर्ण ट्रॅकला आल्याचं पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं या ठिकाणी तर संपूर्ण ट्रॅकचा जो संपूर्ण पट्टा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्याच्यामुळे गाडी या ठिकाणी येणं आता जवळपास अशक्य झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने प्रवाशांसाठी सूचना केल्या जात आहेत, अनाउन्समेंट केली जात आहे की या ट्रॅकवरती सध्या कोणतीही लोकल येणार नाही। मात्र ही लोकल पुढचे किती तास येणार नाही, किती वेळ येणार नाही या संदर्भातली कोणतीही माहिती नाही आहे। सध्या आपण बघतो की पाण्याचा निचरा अजिबातच होत नाही आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। आता अजूनही मुंबईतला जो पाऊस आहे तो थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत ट्रॅकवरती लोकल धावणार नाही अशा पद्धतीचा एक अंदाज जो आहे तो लावला जात आहे। आपण पाहतो की या संपूर्ण पाण्यामध्ये आपल्याला कचरा खरं तर पाहायला मिळत आहे आणि हे सगळं जे कचरा आहे त्याच्यामुळे ड्रेनेज पॅक झालेला आहे आणि पाण्याचा निचरा होण्याऐवजी हे सगळं जे पाणी आहे ते ट्रॅकवरती साचलेलं आहे। फक्त ट्रॅकवरच नाही, आपण बघतो प्लॅटफॉर्मवर दोन्ही बाजूला देखील आपण बघतो की पाणी खरं या ठिकाणी। रुपाली, तुमच्या माध्यमातून चुनाभट्टी परिसरात काय सिच्युएशन आहे ती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। काळजी घ्या तुमची सुद्धा, कारण प्रचंड पाणी मुंबईमध्ये आता सगळ्याच भागांमध्ये साचायला सुरुवात झाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।